नमस्कार. मी तुम्हाला सुशिलाची कहाणी सत्य घटना सांगणार आहे. कारण सुशिलाने काय काय सोसलं, काय काय सहन केलं ते सगळं काही या स्टोरीमध्ये तुम्हाला सांगणार आहे. सुशिला एक खूप गुणी आणि साधी सरळ मुलगी होती. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर एक कमेंट आणि एक लाईक नक्की करा. कारण सुशिला ही खूपच गुणी आणि खूपच सुशील मुलगी होती. सुशिला आईबापाची लाडकी होती आणि त्यांनी छान असं लग्न करून दिलं आणि सगळं काही कुटुंब व्यवस्थित असं छान असं पाहिलं. सासू सासरे, दीर, नवरा, नणंद सगळं काही व्यवस्थित पाहिलं आणि छान घरात लग्न करून दिलं. सुशिला खुश होती. लहानपणीच तिचं लग्न करून दिलं, म्हणजे 16व्या वर्षीच तिचं लग्न करून दिलं. छान नवरदेव असल्यामुळं, छान कुटुंब भेटल्यामुळं लग्न करून दिलं छान. सगळे काही खुश होते. सासरे पण तिचे खूपच खुश होते. लग्नाला 1 वर्ष झालं. सासऱ्यांना वाटलं आता मला होईलच आता नातू. नंतर सासऱ्यांचं म्हणजे दुखतच राहायचं कायमचं आणि सुशिलाला काही लहान लेकरू बाळ काही लवकर होईना. नंतर काय झालं, सासऱ्यांचा दुखणं वाढलं. सासरे आजारी राहायला लागले जास्तीच आणि नंतर अजून 6 महिन्यांनी सासरे गेले तिचे देवाघरी. सासरे देवाघरी गेल्यावर खरं सुशिलाला कळलं की आता खरं सासर आहे. कारण तोपर्यंत तिला सासर माहेर काहीच कळत नव्हतं. कारण सासरे खूप तिचा मान ठेवायचे, म्हणजे खूपच तिचा लाड करायची मुलीसारखा आणि तिलाही खूप छान वाटायचं. वेळोवेळी सगळं काही वेळेवर द्यायची घ्यायची आणि काही असं मनात आलं तर लगेच सासऱ्यांना सांगून द्यायची. काही सासूबाई रागावल्या तर ती लगेच म्हणजे रडत सासऱ्यांना सांगून द्यायची. म्हणजे असं काही तिला असं घरच्यासारखंच एकदम माहेरच्यासारखं वाटायचं. मग नंतर सासरे देवाघरी गेले तेव्हा कळलं की सासरवास कसा असतो आणि सासरघर कसं असतं. मग तिला कोणीच नाही राहिल्यासारखं झालं सासरघरी. कारण नवऱ्याचं इतकं लक्ष नव्हतं आणि सासू तर सासूच होती. मग त्यामुळं तिला आता तिथून पुढं तिला कळायला लागलं. आणि मग काय तिला त्यात दिवसही जात नव्हते. लेकरूबाळ काही लवकर होत नव्हतं आणि मग तिला पहिले 1-1.5 वर्ष, नंतर सासरे वारल्यानंतर 1-1.5 वर्षांनी तिला म्हणजे दिवस गेल्यावर तिचा आनंदाला पारा नव्हता. पण घरात कोणाला आनंदही नव्हता त्याचा. त्यावेळेस असे काही फोन नव्हते, काय नव्हतं. आईवडिलांना सुखदुःख सांगायला कोणतंही काहीही नव्हतं आणि आईवडील तरी काय करणार, आणखीन दुःखी होणार काही दुःख सांगितलं तर. त्यामुळे ती तिचं सोसत राहिली आणि काम करत राहिली. 3-4 महिन्यांनी म्हणजे तिच्या सासूबाईंनी तिला दवाखान्यात नेलं, तपासून आणलं, आहे म्हणून सांगितलं. मग ती त्यावरच खुश राहायला लागली आणि खुश आनंदी राहायला लागली. आणि 3-4 महिने झाले. नंतर काय झालं तर नंतर तिला रात आंधळायला लागलं. आता हा कोणता नवीन आजार हे तिला काही समजत नव्हतं. कारण सांगणारंही कुणी नव्हतं. सासूबाई काही इतकं बारीक गोष्टी काही सांगत नव्हत्या. आता तर तिच्या पुढं खूपच मोठा प्रश्न पडला होता की काय करावं. संध्याकाळ झाली की तिला दिसत नव्हतं. लाईट थोडी कमी राहायची, डिम लाईट राहायची आणि तिला काहीच दिसत नव्हतं. तिला जोपर्यंत दिवस आहे तोपर्यंत सगळ्या गोष्टी करून घ्याव्या लागत होत्या. कारण तिला कोणतीच गोष्ट दिसत नव्हती. हा खूपच मोठा प्रश्न तिच्यापुढे उभा राहिला होता. त्यावेळेस काही बाथरूम, टॉयलेट असे घरी होत नव्हतेच आणि सगळ्या गोष्टी म्हणजे संध्याकाळच्या नंतरच बाहेर जावं लागत होतं आणि सासूबाईंना तिला सोबत घेऊन जावं लागायचं. सासूबाई चिडायच्या. खूपच तिला त्रास व्हायला लागला की काय करावं. सकाळी दिवस उगायच्या आत आणि संध्याकाळी दिवस माळाल्यावरच ह्या गोष्टी म्हणजे बाहेर जाणं, बाथरूम, टॉयलेट हे अशा गोष्टी तिला म्हणजे खूपच अवघड वाटायला लागल्या. आणि
नंतर 5व्या महिन्यात तिचा एक पायही गेला. पाय गेला म्हणजे काय, तर ते काय फरं गेलं म्हणते, ते फरंही गेलं तिचं. म्हणजे एका पायानं ती हेटकतही चालायला लागली. तिला कोणाला काय सांगावं हेही कळत नव्हते. कधी कधी आई वडील यायचे भेटायला, जास्त बोलता येत नव्हतं, जास्त सांगता येत नव्हतं. तर आईला ती सांगायची, आई मला काही नको आणू खायला, फक्त मला चटणी आणि हिरव्या मिरचीची चटणी आणि पोळी आण, मला बाकी काही खायचं नाही. आणि सासूबाई काही चटणी खाऊ देत नव्हत्या. सासूबाई हे नव्हत्या म्हणत की, ते असं नव्हत्या म्हणत की चटणी असं तुला काय खावं वाटतं, फक्त चटणी खायला गेलं का तर त्या म्हणायच्या चटणी खाऊ नको, लेकराला भुया येणार नाही, असं ते सांगायच्या. जास्त तिखट खायचं नाही. आणि तिला तर जास्त तिखटच खावं वाटायचं. सुशीला म्हणजे काय करायची की जास्त तिखट भाजी करायला लागली, कारण तिला कोणतीही गोष्ट तिखट खावाशी वाटत होती आणि शिळी भाकर खावाशी वाटत होती. आणि पोळी तर नव्हतीच, ज्वारीचीच भाकर असायची आणि तिला हिरव्या मिरचीची चटणी आणि पोळी असं खावं वाटायची. आणि मग ती आई कधी एखाद्या वेळेस आली तर आईला तेच सांगायची. आई म्हणायची, काय आणू बाई तुला, तर ती म्हणायची, आई मला काहीच नको, मला फक्त हिरव्या मिरचीची चटणी आणि पोळी. सुशिलाने पुढं काय काय सोसलं हे तुम्हाला पुढच्या भागात कळेलच.